राष्ट्रवादी सत्तेत जाण्याच्या जोरदार चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे। एनडीए सोबत जायचं की नाही यावर पवारांच्या एनसीपी मध्ये चर्चा सुरू झाल्याची सूत्रांची माहिती आहे। पवारांच्या एनसीपी मध्ये एका ज्येष्ठ नेत्यावर या संदर्भात जबाबदारी सोपवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। एनडीएला पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी यावर सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 10 आमदार आणि 8 खासदार आहेत। चर्चेला अर्थ नाही, मात्र चर्चा सुरू आहे हे नक्की, असं म्हटलंय विजय वडेट्टीवारांनी। वैचारिक की सत्तेचा, त्यांना कोणता रस्ता सोयीचा वाटतो असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर त्या चर्चेला कोणतेही तथ्य नाही असं आमदार रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। अशी चर्चा राज्यामध्ये केंद्रामध्ये कुठेही चालू नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। बघू, आज चर्चा करण्याला अर्थ नाही, पण चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे। आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा? सत्ता हवी आहे की पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामित्व सांभाळून छत्रपती शिवरायांच्या, बाबासाहेब परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, आई सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर विश्वास ठेवायचा आहे की धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे? हे त्या लोकांचा संबंध आहे, त्यावर मला भाष्य करायची गरज नाही। चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही। तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे। आज आम्ही सर्वजण एक विरोधातला पक्ष म्हणून, पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष म्हणून आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 60 वर्ष भाजपच्या विचाराच्या विरोधात लढलेला एक पक्ष म्हणून आज फक्त सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्माची भूमिका तिथं मांडत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत। आज संध्याकाळी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती असेल। नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात संध्याकाळी 5 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये इतर काही राजकीय गाठीभेटी होणार का, याकडेही लक्ष आहे। उद्धव ठाकरेंनी आज आमदारांची पुन्हा बैठक बोलावलेली आहे। मातोश्रीवर आज संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। 6 खासदार तसंच सचिन अहिर यांच्या फुटीनंतर बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। आमदारही फुटतील अशी शक्यता वर्तवली जात असताना ही बैठक महत्त्वाची मानली जाते।